जवळपास 1.5 वर्षांच्या धुमश्चक्रीच्या नंतर इस्रायल आणि हमास शस्त्रसंधीची घोषणा आता करण्यात आली आहे। अमेरिका, इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थीच्या नंतर शस्त्रसंधीवरती सहमती झाली। 3 टप्प्यामध्ये ही शस्त्रसंधी होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 6 आठवड्यांची शस्त्रसंधी होईल, त्याच वेळेला पुढील टप्प्याच्या संदर्भात चर्चा होईल। युद्धविरामाच्या घोषणेच्या नंतर गाझा पट्टी तसंच इस्रायलच्या तेल अवीव शहरामध्ये जल्लोष करण्यात आलाय। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी शस्त्रसंधीवरती समाधान व्यक्त करत पंतप्रधानांचं फोनवरून अभिनंदन सुद्धा केलेलं आहे। शस्त्रसंधीवरती इस्रायलच्या कॅबिनेटने अजून मोहर उमटवलेली नाही, मात्र ती केवळ एक औपचारिकता उरलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये हमास 33 ओलिसांची सुटका करेल। एका ओलिसाच्या बदल्यामध्ये इस्रायल 30 पॅलेस्टिनी ओलिसांची मुक्तता करेल। हमास आधी महिला आणि युवा ओलिसांची सुटका करेल। इस्रायलच्या एका सैनिकाच्या बदल्यामध्ये 50 पॅलेस्टिनींची सुटका। गाझापट्टीमध्ये रोज मदतीचे 600 ट्रक येतील। 22 जानेवारीपासून उत्तर गाझामध्ये नागरिक परततील। नेत्झारिम, फिलाडेल्फी या प्रांतामधून इस्रायल टप्प्याटप्प्याने माघार घेईल असंही आता ठरतंय। दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व ओलिसांची सुटका होईल आणि इस्रायली सैन्य पूर्णपणे माघार घेईल। तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्व मृतदेह सुद्धा हस्तांतरित केले जातील। इजिप्त, कतार, संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीमध्ये पुनर्निर्माणाचं कार्य हाती घेतलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।